हॅलो, गुड मॉर्निंग, राम राम मंडळी. तर पुन्हा आपल्या इथे सोमवारचे रुटीन सुरू झाले आहे. संगनाचा डबा भरून तयार आहे. तिला आज मेथीची भाजी आणि हे मक्याचे दाणे तव्यावर थोडं हिंग, जिरं, मोहरीची, हळद आणि लाल तिखट अशी फोडणी देऊन थोडं पाणी टाकून शिजवून घ्यायचे. अशा पद्धतीत हे स्वीट कॉर्न डब्याला मी कधी कधी देत असते. दुसऱ्या दुसऱ्या ब्रेकमध्ये खाण्यासाठी छान लागतात, हे मुलांना आवडतात. आणि इकडे पोळ्या. चला तर मंडळी, अशा पद्धतीने आपला दिवस सुरू झाला आहे. गुड मॉर्निंग पब्लिक. आज आम्ही वड्यांचा गाठ घातला आहे. वड्या पापडांचे दिवस आहे, ते ऊन चांगलं पडतं, म्हटलं घ्यावं लवकर आवरून. वड्याची भाजी तर आवडतेच आम्हाला, पण वड्यांच्या पिठापासून जे पदार्थ तयार होतात, कांदे टाकून भजी, फुनगे, थालीपीठ, ते वर्षातून आपण एकदाच खाऊ शकतो, इतकी चव असते त्या पिठाला. तर इथे आमच्या मीना मावशी मस्त वडे झारतायत. इथे वर टायरमध्ये लसूण लावला होता, थोडा जवळजवळ तयार झालाय, काढावा लागेल आता. इथे हा टेरेसवर आमचा पेट्रिया व्हॉल्युबिलिसचा वेल आहे. खूप सुंदर फुलं असतात याचे. आधी डार्क लव्हेंडर असतात, नंतर ते फेंट होत जातात. याचं पान असं खरखरीत असतं, त्यामुळे याला सँड पेपर वाईन पण म्हणतात. इथे या माझ्या लसण्या वेलला अशा शेंगा आल्या या वेळेला, या पहिल्यांदाच पाहिल्या मी. हे थोडे टमाट्याचे रोप तयार करून ठेवले आहेत, हे शेतात लावायला घेऊन जाणार आहोत. इथे बघा आमचं जांभळाचं आवाढव्य झाड. थोडे थोडे जांभूळ पण लागलेत त्याला, गोड असतात खूप त्याचे जांभूळ. इकडे हे नारळ, याला खूप नारळ येतात. आम्ही याचं खोबरंही बनवून ठेवतो, त्यामुळे आता खोबरं बाहेरून आणायची गरज पडतच नाही आम्हाला. मसाल्यालाही आम्ही तेच खोबरं वापरलं. इकडे हा चिकू, यालाही इतके चिकू लागतात की आता आम्ही खाणं सोडून दिलंय. पक्षीच खातात त्याचे चिकू आता, नाहीतर वानावळा जातो. हे बघा. तर मंडळी, आज इथे माझे हॉस्पिटलचे कामं उरकून दुपारनंतर आम्ही आजंगला आलो आहोत. हे मालेगावपासून 10-12 किलोमीटरवर साधारण नामपूर रोडला आहे. तर इथे माझी मावशी म्हणजे आईची मावस बहीण राहते. मळ्यात त्यांचं घर आहे. तर मावशीची मागे बरीच तब्येत बिघडली होती, म्हणून आज त्यांना आम्ही भेटायला आलो. त्यासाठी हा दौरा कधीचा नियोजित होता, तर आज ते जुळून आलं. इथे त्यांच्या मळ्यात कोंबड्या आहेत, बघा किती निरोग आहेत. शेतातल्या कोंबड्या कशा उकिरड्यावर चरतात, भरपूर किडे खातात, त्याच्यामुळे मस्त दिसतात. आणि इकडे या त्यांचं पशुधन, गाई आणि म्हशी आहेत.
आणि सालदारही ठेवलेत त्यांनी 2-3 शेती बघायला, तसंच यांची गाई म्हशींची सगळं करायला, दूध वगैरे काढणे, चारा वगैरे, चारा पाणी सगळं करणे. इकडे हा त्यांचा डाळिंबाचा बाग आहे. केळी, आंबा, कौट, बेल असे बरेच फळझाडं पण पाहिले आम्ही. मला पण एक सख्खी बहीण होती, पण 3 वर्षापूर्वी ती अचानक ध्यानीमनी नसताना हे जग सोडून गेली. त्यामुळे आता मला ती उणीव भरून काढण्यासाठी मी माझ्या मावस बहिणींकडे जात असते आणि त्यांच्यात माझी बहीण शोधत असते मी. तिचं अचानक जाणं आम्हाला खूपच चटका लावून गेलं. अजूनही ते जाणवत असतं, आठवण येत असते मावशीची. इथे हे त्यांचे बॅकयार्ड आहे. तिथे त्यांनी बाहेर चुलीची छान अरेंजमेंट केली आहे. बघा, आता मी व्हिडिओमध्ये घेतली आहे. आम्हाला थोडं चुलींचं विशेष आकर्षण आहे. त्यातल्या त्यात ही चूल बघा, हिला 2 बर्नर आहेत आणि धूर बाहेर पडण्यासाठी हा एक्झॉस्ट पाईप डायरेक्ट छताच्या वर काढला आहे, म्हणजे धुराचा त्रास होत नाही. आणि वरून पत्रे असल्यामुळे पावसात वगैरे पण बाहेर ते चुलीवर स्वयंपाक करू शकतात. हे बाजूचं एक छोटं बर्नर जे आहे, इथे आपण एक भात झालेला आहे पण नुसतं वाफवायला वगैरे ठेवू शकतो, असं असतं. तर आता इथे आई आणि मावशी गप्पा करायला बसल्या आहेत. आई विचारपूस करते आहे, कशी बिघडली तब्येत, काय झालं होतं. मग मावशी सांगते आहे कसं अचानक श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला, शुद्ध अर्पायला लागली वगैरे. काय सांगत होती मावशी? अचानक तिला सकाळीच थोडं दुखायला लागलं, पण तोपर्यंत काय नव्हतं एवढं विशेष म्हणे. पण नंतर दुखतच राहिलं. मग तिने मुलांना सांगितलं, काय तर तुम्ही मला कुठेतरी हलवा म्हणे, मला जरा जास्तच त्रास होतो. मग तिच्या मुलांनी वेळ न दवडता गाडी 4 व्हीलरवर तिला लगेच दवाखान्यात आणलं आणि तिची तब्येत त्या क्षणाला म्हणजे तोपर्यंत अजूनच बॅड झाली होती तब्येत, पण तोपर्यंत ते डॉक्टरपर्यंत पोहोचले. लगेच मावशीला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन आणि अँजिओप्लास्टीच केली त्यांनी आणि नंतर बरं वाटायला लागलं. मावशी हा सगळा अनुभव सांगते आहे. त्यांच्या घरातले त्यांचे 2 मुलं त्या दिवशी शिवजयंतीचा कार्यक्रम असल्यामुळे गावात गेलेले होते. त्याच्यामुळे आमची त्यांची भेट नाही होऊ शकली. तसेच आमचे पाहुणे होते, तेही त्यांच्या नातूला घेऊन दवाखान्यात गेले होते, तेही भेटले नाही. मग सगळ्या लेडीज आम्ही भेटलो, त्यांच्या सुना, मुली. आणि पण मग ते पुरुष मंडळी नसल्यामुळे आम्हाला बाकी शेताचा टूर काही मिळाला नाही. त्यांनी बरेच फळझाडं, जसं गोल्डन सीताफळ, काही ॲपल बोर, असं सगळं छान मळा फुलवलेला आहे. डाळिंबाची बाग तर आहे जवळच तिथे, आणि एक मोठं शेततळं बनवलेलं आहे. त्याचा व्हिडिओ पण मी पुढे टाकणारच आहे. त्याच्यात त्यांचं मत्स्यपालन वगैरे करण्याचा विचार आहे. इकडे गप्पा चालू असताना त्यांनी वालच्या शेंगा तोडून आणल्या मळ्यातून. त्यांच्या घरच्या शेंगा होत्या, जवळजवळ कढईभर शेंगा तोडून आणल्या आणि त्यांनी सगळ्यांनी खुडायला सुरुवात केली. आणि मग त्यांनी सांगितलं की आता तुम्ही जेवण केल्याशिवाय जाऊ नका. पण आम्हाला वेळेअभावी काही शक्य नव्हतं. आम्ही त्यांचा आग्रह काही आम्ही मान्य नाही केला आणि आम्हाला थोड्या शेंगांचा वानोळाही त्यांनी दिला.
इथे आमचं एडिटिंग चालू असताना वनश्रीचा मागून हसण्याचा आवाज येत असेल, कारण ती इथेच खेळते आहे. तर अशा पद्धतीने आम्हाला खरं तर तिथेच संध्याकाळच्या वेळी जेवणाचा आग्रह मोडवत नव्हता, पण संजनाई घरी एकटी असल्यामुळे निघणं गरजेचं होतं. मस्तपैकी घरच्या देशी गाईचं त्यांनी आम्हाला मसाला दूध प्यायला दिलं होतं. वनश्री पण प्याली, तिला खूप आवडलं. हे त्यांचे मळ्यातले छोटे खाणी घर आहे. पुढचा हॉल, त्याच्यानंतर इकडे हा किचन छान, त्याच्यात भांड्यांची डब्यांची त्यांनी रचना केली आहे. इकडे गॅस ओटा आणि इथे मागच्या दारी आपण पुन्हा आलो. बघा, इथे वालच्या शेंगा खुडण्याचं काम चालू आहे. ही त्यांची मुलगी पण आलेली आहे आणि त्यांची नात पण आहे. इकडे हे वनश्री आणि त्यांचे नातवंड खेळत आहेत मस्त. वनश्री छान रुळून गेलेली आहे इथे. तर इथे पुन्हा गप्पांचा फड रंगायला सुरुवात होऊन गेली होती. पण आता कसं आहे, अंधारही पडला होता आणि आम्हालाही निघायचे वेध लागले होते.